सर, इतक्या लोकांची व्यवस्था करणं आणि इतकी लोकं ह्या ठिकाणी येणं, ह्यावरती तुमचं किती बारकाईनं लक्ष असतं किंवा तुम्ही तुमच्या कमिटी मेंबर्सशी किंवा सगळ्यांशी पदाधिकाऱ्यांशी वगैरे संवाद साधता, तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतात हे करत असताना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जो 6 डिसेंबर आहे, परंतु बाबासाहेबांचे अनुयायी हे 3 तारखेपासूनच ह्यावर्षी मी बघितलं 3 तारखेपासून इथे येत आहे. 3 ते 7 तारखेपर्यंत हा फ्लो चालू असतो अनुयायींचा. महाराष्ट्र नाही तर आता देशभरामधून हे अनुयायी येत असतात सध्या, आणि ती संख्या काही लाखोच्या घरामध्ये जाते. आणि एवढ्या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा असेल, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आहे, पोलीस प्रशासन आहे, हे सगळे आम्ही एकत्र बसून ह्यांचं नियोजन करत असतो की लोकांना, बाहेरून येणाऱ्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा, त्यांना भोजनाची व्यवस्था व्हावी, त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था व्हावी, त्यांना स्वच्छता घराची व्यवस्था व्हावी. ह्या सगळ्यांसाठी आमचं ताळमेळ 1 महिन्यापासून हे चालू असतं. भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये हे चैत्यभूमी आहे, जे बाबासाहेबांचं स्मारक आहे. 7 डिसेंबरला 1956 साली बाबासाहेबांना ह्याच ठिकाणी अग्निसंस्कार देण्यात आले, आणि त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेने बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर त्यांनी ही चैत्यभूमीची निर्मिती केलेली आहे. आणि तेव्हापासून आज जर असं ऑब्झर्वेशन आमचं आहे की दरवर्षी हा अनुयायींची संख्याही वाढत जाते. हे आता काही एका जाती धर्मापर्यंत बाबासाहेब नाही, तर अनेक जाती धर्माचे ओबीसी, मुस्लिम बांधव, आदिवासी बांधव इथे मोठ्या संख्येने येतात. काल सकाळचं चित्र बघितलं असं तर मुस्लिम महिला मोठ्या संख्येने आपल्या बुरख्यामध्ये आल्या होत्या इथे अभिवादन करून. ट्रान्सजनरेटर आहेत त्या येत आहेत. आता मी 12 वाजता त्यांच्याशी मी मुलाखत केली. 25 लोकांचा त्यांचा ग्रुप झाला. जे बाबासाहेबांचं म्हणजे आत्मसात करतायत, बाबासाहेबांना विचारांना आत्मसात करतायत, बाबासाहेबांचं लिटरेचर वाचतायत, आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्या लिटरेचर आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये मांडतायत, म्हणून ते बाबासाहेबांचे पाईक होत आहेत. हे कोणी त्यांना काही जबरदस्तीने इथे येत नाही. दुसरी गोष्ट, जो कन्सेप्ट आहे समाजामध्ये, बाबा पाया पडलं, बाबा इथे गेलं, चढावा चढवला की पावतील, हा इथे टोटली वेगळा व्ह्यूज आहे. इथे फक्त नतमस्तक होण्यासाठी येतं, काही मागण्यासाठी इथे येणारा कुठलाही, मला वाटतं कुठलाही माणूस नाही. मागणं वगैरे असलं काही नाही. तर बाबा कृतज्ञता व्यक्त करणं ह्या महामानवांनी आमच्यासाठी एवढं केलेलं आहे. ही कृतज्ञता भावनेनी लोक आज संपूर्ण जुडलेले आहेत, आणि त्या माध्यमातून ते ऊर्जा, प्रेरणा, शक्ती घेऊन आपापल्या गावी, आपापल्या शहरामध्ये जातात, आणि तो विचारधारा आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देताचा मी हा सगळा बघितलेला आहे. कारण बरेचसे लोक आपली यंग जनरेशन, मुलं बाळं, जरा मोठी झालेली मुलं कॉलेजमध्ये गेले, त्या सगळ्यांना घेऊन येतात. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालतोय, म्हणून ही संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली. चला, ही सगळी विचारांची जी सरणी आहे ती सुरू आहे आणि ती अजून पुढे चालू राहील अशी आशा करतो.